ताई देशाचा अर्थसंकल्प सादर केला गेलेला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या वाट्याला नेमकं काय काय आलेलं आहे? अ, आता मागच्या 1 फेब्रुवारी रोजी भारत सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला आणि यामध्ये नंदुरबार जिल्ह्याला प्रामुख्यानं मुलींचं वसतिगृह, ज्या उच्च शिक्षणासाठी ज्या मुली जिल्ह्याच्या ठिकाणी येतात, त्यामध्ये प्रामुख्याने सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल, मॅथमॅटिक्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, या विषयांचं शिक्षण घेण्यासाठी ज्या मुली जिल्ह्याच्या ठिकाणी येतात, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक मुलींचं वसतिगृह हे उभारण्याचा संकल्प या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे आणि याचा फायदा नक्कीच नंदुरबार जिल्ह्यालाही होईल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुलींना या ठिकाणी राहण्यासाठी एक सुसज्ज असं वसतिगृह निर्माण केंद्र सरकार करणार आहे. या व्यतिरिक्त प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 378 कोटी रुपयाचा भरघोस असा निधी महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये दिलाय. नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा, अतिदुर्गम भाग असल्यामुळे आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बारमाही रस्ते हे अत्यंत चांगल्या प्रकारे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये उभारता येऊ शकतात आणि यासाठी जे कोर नेटवर्क प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात येतं, त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव, अक्कलकुवा, शहादा, नवापूर, नंदुरबार, तळोदा या 6च्या 6 तालुक्यांमध्ये या ठिकाणी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आपल्याला आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये रस्ते निर्माण करता येतील. यासोबतच कंटेंट क्रिएटर लॅब ही 15,000 शाळांमध्ये उभारण्याचा देखील निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे. मला वाटतं नंदुरबार जिल्ह्याला सुद्धा आकांक्षित जिल्हा असल्यामुळे या कंटेंट क्रिएटर लॅब नंदुरबार जिल्ह्यालाही याचा फायदा होईल. खेलो इंडिया मिशन हे देखील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे. तर याचाही फायदा नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडूंना नक्कीच होणार. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडू हे स्पोर्ट्समध्ये आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा खेळून आलेले आहे. त्यामुळे या वेगवेगळ्या योजनेचा फायदा नंदुरबार जिल्ह्याला होईल. नंदुरबार जिल्ह्याच्या महिलांसाठी सुद्धा, महिला बचत गटांसाठी सुद्धा एक विशेष योजना या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आली आहे. त्यासोबतच MSME सेक्टरमध्ये सुद्धा 10,000 कोटींचा भरघोस असा निधी हा देण्यात येणार आहे. त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तरुण आहे, युवा आहे, महिला आहे आणि वेगवेगळे व्यावसायिक आहे, यांना नक्कीच याचा फायदा होईल असा माझा विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.